नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते काजू कोलिम ओतळ आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हा बारीक चिरलेला कांदा, हिंग, हळद, तिखट, मीठ, कोकम, वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला, ठेचलेला लसूण, तेल, हे ओले काजूगर, स्वच्छ धुतलेला हा कोलिम सुका आणि पाणी। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। टोप छान गरम होऊ द्या। त्याच्यात आपण घालणार आहोत तेल, तेल छान गरम झालेलं आहे। त्याच्यात मी आता 7-8 पाकळ्या हा ठेचलेला लसूण घालणार आहे। लसूण छान लाल झाल्यावर त्याच्यात मी हे पाव चमचा हिंग, गॅस मध्यमच ठेवा। आता हा बारीक चिरलेला मी कांदा घालत आहे। छान परतल्यावर आपण त्याच्यात घालणार आहोत पाव चमचा हळद, हे आहे लाल तिखट, तेही छान आपण परतून घेणार आहोत। आता त्याच्यात घालणार आहे मी हे ओले काजूगर, तेही छान परतून घेणार आहे। त्याच्यात आपण घालणार आहोत एक थोडंसं पाणी, आता आपण घालणार आहोत हा सुका कोलिम, जो मी अर्धा तास आधी पाण्यात भिजत ठेवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। परत थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। आता मी गॅस फास्ट करून हा कोलिम छान परतून घेणार आहे। 2-3 मिनटं कोलिम परतल्यावर आपण त्याच्यात घालणार आहोत आता पाणी। आता मंद गॅसवर काजू शिजेपर्यंत मी हा कोलिम आणि काजू एकत्र शिजून देणार आहे। बारीक गॅस करा, नाहीतर त्याचा लाल रंग निघून जाईल। आता आपण बघूया काजू शिजलेत काय। 20-21 मिनटं झालेले आहेत। तर काजू छान शिजलेला आहे। आता त्याच्यात मी घालणार आहे हे वाटण, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि ही 2-3 कोकमं, चवीपुरतं मीठ। माझ्या वाटणात सुद्धा मीठ असतं, म्हणून मी मीठ बेतानेच घातलेलं आहे। आणि त्याच्यात मी आता थोडंसं पाणी घालणार आहे, पण पाणी मी गरम करूनच घातलेलं आहे। आणि एक 5-7 मिनटं मी हे वाटण त्याच्यामध्ये शिजून देणार आहे। तर आपली आता ही काजू कोलिम ओतळ तयार झालेली आहे। मस्त कलर आलेला आहे। तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।